नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 13 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. अरुंधती, अनघा, आरोही, यश आणि अनिश या सगळ्यांची मस्त धमाल चालू असते. त्यावेळी अनिश सांगतो, मी लहानपणापासूनच अगदी गुणी बाळ होतो. आरोही अनिशला म्हणते, आपण एक काम करूया, आज गाने की महफिल हो जाए. अनिश म्हणत असतो, अचानक कसं? तर यश म्हणतो, आम्हाला माहिती आहे तू आणि आई गाण्यामध्ये एक्सपर्ट आहात, त्यामुळे कुणी मुलगा, अभ्यासू मुलगा, आता एक गाणं होऊन जाऊ दे. तर अनघा लगेच म्हणते, आणि अनिशचं गाणं झालं की नंतर ताई तू गाणं म्हणायचंय, कारण तू परत जर बिझी झालीस तर अशी महफिल रंगवता येणार नाही. त्यानंतर अनिश तू पहावं मी हरावं असं छान गाणं म्हणतो. समृद्धीमध्ये ईशा झोपलेली असते तर तिला अनिशच्या गाण्याचा आवाज येतो, त्यामुळे ती जागी होऊन बाहेर येऊन म्हणते, हा तर अनिशचा आवाज आहे. त्यावेळी संजना बाहेर येऊन ईशाला विचारते, काय झालं? अनिशच गातोय. तुझ्या आईने घरात मैफिल सजवलीये, बहुतेक तुमचा डिवोर्स सेलिब्रेट करतायत. हे ऐकून ईशाला खूप वाईट वाटतं. तर संजना म्हणते, तुझी आई हे असंही करू शकते? मला खरंच खूप वाईट वाटतंय तुमच्याबद्दल. तुझा संसार मोडला, परंतु तिचा आणि अनिशचं रिलेशन जसं आहे तसं आहे. वाईट कोण झाली? इशू. तुझ्या संसारात, अभिच्या संसारात विष कालवतीये तुझी आई, आणि तरीही लोक म्हणतात आई कुठे काय करते. आय फील रिअली बॅड फॉर यू. खरं तर संजनाच अरुंधतीबद्दल ईशाच्या मनात विष कालवत असते आणि ती असं म्हणून तिथून निघून जाते. अनिशचं गाणं म्हणून झाल्यानंतर सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर त्या आवाजाने कांचनला सुद्धा जाग येते आणि ती आप्पांना उठवून म्हणते, अहो कुंभकर्णासारखं काय झोपताय? बाहेर बघा, कोणीतरी शिट्ट्या वाजवतंय. तर आप्पा म्हणतात, काहीतरी काय? एवढ्या रात्री कशाला कोण शिट्ट्या वाजवेल? तुला भास झाला असेल, झोप तू आता. कांचन म्हणते, मला भास झाला नाही, चांगलं ऐकू येतंय मला. आप्पा म्हणतात, तुझे कान वाजतायत, झोप आता, आणि काही असेल तर आपण सकाळी बघू. आप्पा गुपचूप झोपी जातात तर कांचन उठून बाहेर जाते. इकडे आरोही अनिशचं कौतुक करते तर अनघा म्हणते, आता ताई तू गा. तर अरुंधती विचारते, कोणतं गाणं म्हणू? तर अनघा म्हणते, तुला जे आवडेल ते म्हण. अरुंधती छान सुंदर असं गाणं म्हणत असते तर कांचन रूमची खिडकी उघडून पाहते. त्यावेळी कांचनला अरुंधतीच्या गाण्याचा आवाज ऐकू येत असतो. संजना लगेच तेथे येऊन कांचनला सुद्धा म्हणते, काय चालू आहे हे सगळं? किती आवाज आहे? अनिरुद्धला काही झोप लागत नाहीये. अरुंधतीला कळायला नको का? घरात एक हार्ट पेशंट असताना एवढा आवाज कोण करतं? आणि हे सगळे अनिरुद्धला हार्ट अटॅक आला याचं सेलिब्रेशन तर करत नसतील ना? तसंही अरुंधतीला आनंद होणं साहजिकच आहे म्हणा, कारण तिला आम्ही या घरात नकोच होतो. कदाचित आम्हाला त्रास होईल आणि मग आम्ही हे घर सोडून निघून जाऊ असं तिला वाटत असेल, म्हणून हे नाटक सुरू असणार आहे. अरुंधती काहीही करू शकते, दिसते तशी नाहीये ती. तर कांचन लगेच म्हणते, तरीही मी अनघा आणि आरोहीला सांगितलं होतं तिकडे जाऊ नका. तर संजना लगेच म्हणते, तुम्ही त्यांना सांगितलं होतं का जायचं नाही असं? मग बरोबर आहे, अरुंधतीने त्यांना चोरून यायला सांगितलं असणार, आणि तिथे ज्या गप्पा गोष्टी गाणी सुरू आहेत ना, ते तुम्हाला दाखवण्यासाठी. अरुंधती या अशा गोष्टींमधून दाखवून देत असते, अजूनही माझा या घरावर किती होल्ड आहे ते बघा. पण आई, तुम्हाला चॅलेंज केलं तिने. तुम्हाला चॅलेंज करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. बाकी काही नाही, पण तुमच्या वयाचा रिस्पेक्ट ठेवायला हवा होता तिने. आणि हल्ली अरुंधती जरा जास्तच शेफारलीये. आता तर काय रेस्टॉरंटची मालकीन झालीये, पैशांचा माज आलाय तिला. तर कांचन म्हणते, मी सगळ्यांचा माज कसा उतरवते ते बघच आता. अनघा आणि आरोहीला येऊच दे, मग बघ. संजनाला तर हेच हवं असतं. इकडे अरुंधतीचं गाणं सुरूच असतं. सगळेजण ते खूप छान एन्जॉय करत असतात. अनघा, आरोही आणि यश सगळं झाल्यानंतर गुपचूप समृद्धीमध्ये येत असतात. त्यावेळी आरोही म्हणत असते, आपण तिकडे राहणार होतो ना आज? तर अनघा म्हणत असते, पण जानकी माझ्याशिवाय झोपत नाही ना, आणि आपल्या आधी जर सकाळी आजी उठली आणि आपण दिसलो नाही तर उगाच कावकाव करत बसतील. तर यश तिला म्हणतो, तू आजीला उगाच घाबरतेस, ती काही करत नाही, थोडा वेळ बोलेल आणि मग गप्प बसेल. तर अनघा म्हणते, जाऊ दे, उद्या मंगळागौर आहे, सोसायटीतल्या सगळ्या बायका येणार आहेत, त्यांच्यासमोर काही नको. त्यानंतर ते तिघे घरात येतात. संजना, कांचन आणि ईशा लाईट बंद करून बसलेले असतात. ते आतमध्ये आले की संजना लगेच लाईट्स ऑन करते आणि त्यांना म्हणते, झाली का मज्जा करून? तर अनघा लगेच कांचनला विचारते, आजी तुम्ही जाग्या कशा, झोपला नाहीत का आणखी? तर कांचन म्हणते, मी जर झोपले असते तर मला कसं कळालं असतं माझ्या नातसुनांनी किती मजा केली? तर यश लगेच म्हणतो, आम्ही इकडे आईकडेच गेलो होतो. तर कांचन म्हणते, माहिती आहे मला, माझी परवानगी नसताना गेलात. मी तुम्हा दोघींना सांगितलं होतं ना जायचं नाही म्हणून, तरीही का गेला होतात? तर यश म्हणतो, का गेलात म्हणजे आईकडे जाताना पण आता तुझी परवानगी घ्यायला हवी का? तर कांचन म्हणते, हो, माझ्या घरात मी सांगेल तसंच वागायचं. यश म्हणत असतो, याला काहीही अर्थ नाहीये, तिकडे आई सुद्धा एकटीच असते,
तिला नसेल का वाटत कधीतरी सगळ्यांनी भेटायला यावं? तर कांचन म्हणते तिला या घरातून जायला कोणी सांगितलं होतं का? तिने स्वतःचा मार्ग निवडला होता. ती एकटी राहणार हे तिनेच ठरवलं होतं. तर संजना त्यांना म्हणते तुम्हाला काहीच वाटत नाही का? तुमचे सासरे, यशचे वडील आजारी आहेत. पण तुम्हाला मस्त मजा मारायची आहे, फिरायचं आहे. त्याचं उद्या काही कमी जास्त झालं तर पटकन धावून यायला कोण आहे घरात? तर यश म्हणतो बाबा ठणठणीत आहेत. आणि जर त्यांना काही झालं असतं तर आम्ही इथे समोरच होतो, हाकेच्या अंतरावर. आणि आईला सुद्धा आमची गरज आहे. संजना म्हणते सगळी उत्तरं तयार आहेत. तुझ्या बाबांची अशी कंडिशन असताना सुद्धा तुला तुझ्या आईची काळजी वाटतेय? बाबांजवळ बसावं, त्यांना काय हवं नको ते विचारावं असं नाही वाटत तुला? आरोही म्हणते तुम्ही कुठे करू देता आम्हाला त्यांचं काही? तर यश म्हणतो बाबांना आमच्यापेक्षा जास्त तूच जवळची वाटतेस. आणि तू असतेसच ना बाबांची काळजी घ्यायला. तो कांचनला म्हणतो आजी काय आहे, आजारी माणसाच्या आजूबाजूला जर त्याच्या आवडती माणसं असतील ना तर पटकन बरं वाटतं. म्हणून आम्ही विचार केला की आमचे चेहरे बघून त्यांना त्रास होण्यापेक्षा संजनाला, ईशाला आणि अभिला त्यांच्याजवळ राहू द्यावं, एवढंच. तर कांचन म्हणते अनिरुद्धला बरं वाटेल असं कधीतरी वाग तू. सतत त्याच्या विरोधात बोलत असतोस. तर अनघा म्हणते आम्ही सगळं काम करून गेलो होतो आणि उद्याची तयारी करायची आहे म्हणून तिथे राहिलो सुद्धा नाही, लगेच परत आलो. तर कांचन म्हणते उपकारच केले तुम्ही माझ्यावर. उद्या काय माझी मंगळागौर आहे का? आरोही म्हणते आजी खरंच असं नाहीये. आणि आम्हालाही असं लपवून छपवून जायला नाहीच आवडत. आणि आम्ही आमच्या सासूबाईंनाच भेटायला तर गेलो होतो. तुमची परमिशन घेतली होती तर तुम्ही नाही म्हणाला होतात. कांचन तिला म्हणते तुझी जीभ चांगलीच चालायला लागलीये. नवीन आहेस तू या घरात, इथल्या चालीरीती माहीत नाहीयेत तुला अजून. या घरात तुझ्या सासूचा नाही तिच्या सासूचा शब्द चालतो. मी म्हटलं ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. तर अनघा म्हणते पण आजी हे चूक आहे ना? ईशा लगेच म्हणते काय चुकीचं आहे? मुळात आईला भेटण्यात तुम्हाला इतका काय इंटरेस्ट आहे तेच मला कळत नाही. बाबांची आता जी काही अवस्था झाली आहे ना ती आईमुळे झाली आहे. आई बाबांशी कसं वागली हे तुम्ही सुद्धा बघितलंय ना, तरीही तुम्ही तिला सपोर्ट करताय. यश म्हणतो ईशा तू चुकीचा विचार करतीयस असं तुला वाटत नाही का? उगीच वाटेल ते बोलू नकोस. ईशा त्याला म्हणते तू वाटेल ते बोलतोयस यश, जरा स्वतः कसं वागतोयस ते ॲनालाइज कर आणि मग बोल. यश तिला म्हणतो तुझं तोंड बंद कर, या सगळ्याशी तुझा काहीही संबंध नाहीये त्यामुळे शांत राहा. अनघा यशला शांत करते आणि ईशाला म्हणते आत्ता नको, सगळे झोपलेत. आणि ती कांचनला म्हणते आम्ही तिघेही माफी मागतो, परत असं नाही होणार. आणि उद्या मंगळागौरीची तयारी करायची आहे ना तर तुम्हीही लवकर झोपा, नाहीतर सकाळी तुम्हाला ॲसिडिटी होईल. जागरण सहन होत नाही ना तुम्हाला? आणि आम्हीही झोपतो, सकाळी लवकर उठायचं आहे ना. आणि ते तिघे तिथून जातात. तर संजना कांचनला म्हणते आई पाहिलंत का तुम्ही इतक्या चिडलात पण त्याचं त्यांना काहीच नाही. अरुंधतीसारखं वागतायत दोघीसुद्धा. तुम्ही वेळेत काहीतरी करा, नाहीतर या दोघी मिऱ्या वाटतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुंधती मिहीरच्या रेस्टॉरंटमध्ये येते तर मिहीर तिचं स्वागत करतो. अरुंधती सगळीकडे पाहत असते आणि ती थोडीशी नर्वस असते. तर मिहीर तिला विचारतो काही प्रॉब्लेम आहे का? अरुंधती म्हणते नाही, ठीक आहे सगळं. मिहीर म्हणतो आज मी तुम्हाला रेस्टॉरंटचे सगळे फंक्शन्स बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बोलावलं आहे. सोपं आहे, तुम्हाला चांगलं जेवण करता येतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे एकदा बाकी सगळं बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर मिहीर एक एक करून सगळ्या गोष्टी अरुंधतीला दाखवतो आणि सगळ्यांसोबत ओळखसुद्धा करून देतो. त्यानंतर अरुंधती असा विचार करत असते की मला जमेल का नाही, मी करू शकेल का नाही. तर मिहीर म्हणतो मी हा डिसिजन खूप विचार करून घेतलाय. मला जेवढा विश्वास स्वतःवर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. आप कर लोगे, आय ट्रस्ट यू. पण त्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. अरुंधती म्हणत असते हे रेस्टॉरंट तुझं स्वप्न आहे मिहीर, तुझ्या आईचं स्वप्न आहे. हे जर मी नाही सांभाळू शकले तर, ते वाढवायला जपायला मला नाही जमलं तर? मिहीर म्हणतो मी आत्ता काय म्हणालो, यू हॅव टू ट्रस्ट युअर सेल्फ, बी पॉझिटिव्ह. आत्ता दुसरा कसलाही विचार करू नका, तुम्हाला जमणार आहे. त्यानंतर अरुंधती कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवर साईन करते. तर मिहीर म्हणतो तर अरुंधती ताई आता तुम्ही रेस्टॉरंटच्या ओनर आहात, कसं वाटतंय? तर अरुंधती म्हणते छान वाटतंय. छानही वाटतंय आणि जबाबदारीचं ओझंसुद्धा वाटतंय. कधी एकदा ही बातमी आई आप्पांना सांगतेय असं झालंय. हे कॉन्ट्रॅक्ट मी जेव्हा त्यांच्या हातात देईल ना तेव्हा त्यांना खूप आनंद होणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा मला तो आनंद पाहायचा आहे. समृद्धीमध्ये आप्पा कांचनला विचारत असतात संध्याकाळसाठी तुला आणखी काही हवं आहे का? परंतु कांचन काहीच बोलत नसते. तर आप्पा म्हणतात काय झालं, तुझं आज मौन व्रत आहे का? तसं असेल तर मान हलवून सांग हो किंवा नाही. नंतर ते अभिला विचारतात काय झालंय, तिला म्हणाव आत्ताच सांग, नाहीतर नंतर ती बडबड करत बसते. आप्पा कांचनला म्हणतात चिडली आहेस का तू?
कांचन काहीच बोलत नसते तर यश आप्पांच्या कानात काहीतरी सांगतो. तर आप्पा लगेच म्हणतात, अरे बापरे, म्हणजे कालचा राग अजून गेलेला नाहीये तुझा? मुलं अरुंधतीकडेच गेली होती ना, मग बिघडलं कुठे? अरुंधतीला सुद्धा जरा बरं वाटलं असेल. तर अभि म्हणतो, आप्पा ते सगळे तिकडे मजा करायला गेले होते. मस्त खाणं पिणं गप्पा गाणी चालू होती तिकडे. तर आप्पा म्हणतात, मग त्यात हरकत काय आहे? तुझी बायको दिवसभर घरकामाला जुंपलेली असते. जानकीचं सुद्धा तीच बघते. आरोहीचं सुद्धा काही वेगळं नाहीये. मग त्यातून त्यांनी थोडा वेळ स्वतःसाठी काढला, मजा मस्ती केली. तर बिघडलं कुठे? मी तर म्हणतो तू सुद्धा जायला हवं होतंस. सारखा चिडचिड करत असतोस. तर अभि आप्पांवरच ओरडून म्हणतो, मी कधीच चिडचिड करत नाही. उलट असं कोणी वागलं की माझं डोकं फिरतं. आजी नको म्हणाली होती ना, तरीही का जायचं त्यांनी? तर आप्पा लगेच म्हणतात, कारण त्यांना मी परवानगी दिली होती. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती समृद्धीमध्ये आलेली असते त्यावेळी तिला समजतं की येथे मंगळागौर आहे. तर अरुंधती म्हणते, मला नव्हतं माहिती आज मंगळागौर आहे ते. तर अनघा विचारते, आजींनी सांगितलं नव्हतं का? तर अरुंधती म्हणते, नाही, आणि तुम्हीही काही बोलला नाहीत. तर कांचन लगेच म्हणते, अरुंधती तू या मंगळागौरीला इथे नाही थांबलीस तर जास्त बरं होईल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, अरुंधती थांबेल का मंगळागौर कार्यक्रमासाठी? कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्याच्या भागात.